भाजपचं प्रमुख मार्गदर्शन पार्थला असल्यामुळे पार्थ अशा पद्धतीने त्या ठिकाणी वागतोय। महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारी बातमी समोर येत आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षनिधीवरून मोठी हालचाल सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येते। खासदार पार्थ पवार यांनी मंत्री आणि आमदारांना पक्षनिधीसाठी आर्थिक लक्ष दिल्याची चर्चा आता जोर धरते आहे। सूत्रांच्या माहितीनुसार पक्षाची ताकद वाढवण्यासाठी आणि संघटना मजबूत करण्यासाठी निधी उभारणीवर विशेष भर दिला जातोय। मंत्र्यांना ठराविक रक्कम पक्षनिधीत जमा करण्यास सांगण्यात आल्याची माहिती आहे, तर आमदारांनाही विकास कामांसाठी मिळालेल्या निधीपैकी काही रक्कम पक्षनिधीसाठी देण्यास सांगितल्याचं बोललं जात आहे। आणि सर्वात मोठी चर्चा कशाची आहे माहिती आहे का? या आर्थिक लक्ष्यांकडे दुर्लक्ष केल्यास संबंधितांना कडक तंबी देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून समोर येते। इतकंच नाही तर प्रसंगी मंत्रिपदावरही परिणाम होऊ शकतो अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। दरम्यान 29 एप्रिलला निवडणूक आयोगानं सादर केलेल्या या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीमधून आणखी काही महत्त्वाचे बदलही समोर आलेत। या नव्या रचनेनुसार पार्थ पवार यांच्याकडे राष्ट्रीय महासचिव आणि पक्ष समन्वयाची जबाबदारी देण्यात आली आहे, तर जय पवार यांच्याकडे राष्ट्रीय सचिव आणि खजिनदार पदाची धुरा सोपवण्यात आली। त्यामुळे पक्षाच्या आर्थिक व्यवहारांवर नियंत्रण ठेवणारे महत्त्वाचे अधिकार आता सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार या तिघांकडे केंद्रित झाल्याचं दिसून येत आहे। आता या घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेमकं काय सुरू आहे? हा संघटनात्मक बदल आहे की पक्षातील नवं पॉवर सेंटर तयार होतंय, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24।